खडकाळ दगडांवर चालत मी पोचलोय नवापूरच्या जेटीवर. बाय द वे आता मी आहे नवापूरच्या जेटीवर. तसं तुमचं स्वागत आहे नवापूरमधून. एकदम टिप टाप होऊन चाललोय मी, आणि ते पण खडकांवरून. कारण काय आहे ना की आज बोट आले नवापूरची, आणि अशा मोठ्या खडकांवरून मी चालत जातोय. कारण तिथे जे लेडीज आहेत ना त्या बोंबील जरा निवडत आहेत. मच्छी आले ती समुद्राच्या एकदम काठावरून चालणं मला जमत नाही आहे, कारण पॅन्ट घातलेली आहे मी. येस ऑफकोर्स. इथे आल्यानंतर असंच हालत होते, कारण मला त्या बाजूने जायला लक्षात नाही राहिलं. म्हणजे की इथे येतात ते, आणि त्यांना कन्फर्म करू व्हिडिओ काढू का नको, मग तुम्हाला मच्छी दाखवतो. A few minutes later. बोटी किती आलेल्या आहेत तर? सगळ्या बोटी आता किती वाजता आलेल्या अंदाज? 12:15 झाले. आपल्याकडे बरेच बोंबील आले नवापूरला. तिकडे वडराईला वगैरे गेलेले जास्ती मांदेळीच दिसत होती. हो नाही, गावातून चालत आला त्या दिवशी गेलेला ना मी. सगळे बोंबील निवडायला बसलेले आहेत. आणि ती नवापूरची बोट आहे ना, ती नवापूरची बोट आहे. अरे टीव्ही मध्ये यांना हरकिर यांना काय नाही, कामच करत आहेत ना. काम कर. आता सुकत घालायला घेतलं तर विकायला जाते. सुकायची ना, आता पाऊस पडतो, पावसानंतर सुकवायचं. वडराईच्या लेडीजचे सगळे भिजले बोंबील सुकत घातलेले. भिजले ना, मग म्हणून आम्ही सुकत नाही आता. सध्याने सुकत कधी घालणार मग बोंबील? ऊन पडेल तेव्हा. पावसामुळे मच्छी सुकवत नाही, मच्छीचा नाश होतो. मग सरकारला सांगा मच्छीमारांना भरपाई पाठवून द्या. असं कोण पाठवून देणार आहे? आता हे कुठे जातील विकायला? सगळ्या गावात, पाम, टेंबी, नांदगाव, नवापूर, बोईसर. हां बरं आहे. तो लहान काय मासा आहे एवढूसाच? हा इंडिया खात नाही त्याला. हो वडरायचं यानच काढले मी. त्या दिवशी तू वडराय बघितलं ते 100ला पाठी, 150ला पाठी तूच युट्यूबवर बघितलं मी. असं करतो का तू? नवापूरला स्वस्त मिळतं असं सांगायचं. नवापूरला बोटीच किती आहेत, स्वस्तच देतील. वडरायला 50 बोटे आहेत. हो मोजल्या मी त्या दिवशी. बघा त्या बोटीतून सगळ्या बोंबील घेऊन येतात, पाट्या भरून सगळ्या. साईज पण बरेच दिसते ना, मोठी, लहान, मीडियम, बरेचशी साईज आहे. सगळे निवडून झाल्यानंतर मग घेऊन जातील. आणि तिकडे सगळ्या उतरांची मज्जा चालू आहे, जिथे सगळे बोंबील फेकलेले असतात ना, जे घेता नाही येत ते खात असतात. आणि एवढा समुद्र आहे नवापूरचा, म्हणजे त्या बाजूने आहे अजून, पण इथून अशी जेटी येतात ना, म्हणजे बोटी इथे येतात बऱ्याच आल्यावर. आणि ती एक बोट आहे तेवढंच, बाकी तर सकाळी येऊन गेला 2-3. हे बघा सगळे बोंबील बाजूला करून ठेवलेत इथे तिथे. आणि बाकी लहान फेकून देतील ना, आता फेकून देणार. ते कुत्र्यांची मजा इकडच्या. सगळे कुत्रे, बगळे, कावळे सगळ्यांची मजा. त्यांना पण पाहिजे ना, आपल्यालाच पाहिजे ना. हो ना, ते पण आहे. आपण त्यांना दिलं तर त्यांना कोण देणार? बरोबर आहे. तुम्ही जात नाही का दुसरीकडे मच्छी घ्यायला? जातात ना, वडरायला जातात, उंबरगावला जातात, अर्नाळ्याला. उंबरगावला पण? मग उंबरगावला कधी जातात? आता इकडचं बंद झालं का उंबरगावला जाणार, वडरायला जाणार. असं वडराईला मी 2-3 वेळा जाऊन आलोय. बघा आता मच्छी तिकडे धुतील बोंबील. आता हे संध्याकाळी घेऊन जातील ना मार्केटमध्ये? गावातच ना? नांदगावला का? इकडे सगळी ती उरलेली मच्छी फेकली जी काही कामाची नसते ती. तुम्ही व्हिडिओमध्ये एवढे बोलले, तुमचं नाव नाही सांगितलं.
शोभना आता कॅमेराकडे बघून तर सांगा ना, एवढ्या काय लाजत आहेत. शोभना शोभना हा. शोभना बारी. शोभना भारी काकू आहेत, हे मच्छी घेऊन जाणार आहेत. सगळी मच्छी खात असतात. हा पण एक आहे. कुठून आहे मी आपल्या इकडे ठीक आहे. हे इकडं आपल्याला काय टाकायचं. आणि हे एवढे बोंबील सगळे टाकलेले, काय फायदा नाही घेऊन, पण विकतच नाही घेणार ना. याचं हे आमचे आता आम्ही हे विकत घेतलं, आमचं हे गेलं फुकट. हो ना. आता त्या काकू जाऊन समुद्रात फेकून देतील. उरलेलं हे खाऊन टाकतात सगळे. आणि लांब तिथे बगळ्यांची मजा आहे. ते शोभना काकू खूप कॅमेरा फ्रेंडली होत्या बरं का, चांगल्या बोलत होत्या. पण मच्छी आपल्या 2-3 बोटीची आधी म्हणून जास्ती काय नव्हती. सो आजचा व्हिडिओ इथेच संपतो. तोपर्यंत बाय बाय.